आज होता भाऊ आपला गोट पाम चॅलेंजचा डे 20। मग काय सगळ्यात पहिले मापलगावरनं आणलेला भात खाली पसरून दिला, कारण की त्याला वाळवायचं होतं। मग मम्मी तिकडे पसरवत होती, मी इकडे पसरवत होतो। आणि या शेतामध्ये आपल्याला बकऱ्यांचा चारा टाकायचा होता। मग कड्याक फावडा घेऊन शेतामध्ये येऊन गेलो। पण सगळ्यात पहिले भाऊ आपल्याला या आंब्यांचे वाळलेल्या फांद्या फेकायच्या होत्या। मग काय सगळ्या फांद्या गोळा केल्या आणि दूर जाऊन फेकून आलो। पण भाऊ आता आपल्याला टेन्शन होतं या आंब्यांच्या आळ्यांजवळचं घाणचं। मग काय त्यांना डायरेक्ट छाटायची सुरुवात करून दिली। मग काय तेवढ्या टायमामध्ये आपले 4 आंब्यांचं तोवून गेले, पण आता लास्टचे 2 आंब्यांचं बाकी होतं। मग ते पण छाटून टाकले। मग आपलं काम तोवून गेलेलं होतं। आता आपण डायरेक्ट बैल घ्यायला निघून गेलो। हे बैल आपले नाही दुसऱ्याचे, कारण की आपल्याला रॉकेट झुपायचा होता। हा रॉकेट आकाशामध्ये तर नाही उडत, पण जमिनीवर नक्की उडवतो। मग काय भाऊ केला ना रॉकेट चालवायची सुरुवात। 10-15 मिनिटानंतर आपलं काम होऊन गेलं। मग आता आपल्याला जायचं होतं बैल द्यायला, कारण की हे बैल आपले नाहीत। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं, आमचा एक बैल एक्सपायर होऊन गेला होता। मग काय बैल सोडून दिले आणि भाऊ त्यांची दोरी घेऊन डायरेक्ट भाऊ आपण आपल्या शेताकडे निघालो। मग काय शेतामधून डायरेक्ट फावडा उचलला आणि लागलो भाऊ आपण आपल्या कामाला आळी वडायला। मग काय डायरेक्ट आहे ना आपल्या हेल्प करण्यासाठी सोनू पण येऊन गेला होता आणि झालं आपलं काम। मग काय आता भेटून